अमेरिकेसोबतच्या प्रास्ताविक व्यापार करारामुळे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा आरोप माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलाय. त्यांनी या संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून तीव्र शब्दात आपली भूमिका मांडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटचा संदर्भ देत राजू शेट्टी यांनी म्हटले, भारताने अमेरिकेसोबत व्यापार करार स्वीकारल्यास सुमारे 500 अब्ज डॉलरची कृषी व अन्य उत्पादने शून्य आयात शुल्कावर भारतात येऊ शकतात. यामध्ये सोयाबीन, मका, दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. शेट्टी यांनी स्पष्टपणे इशारा दिलाय की अमेरिका ही कृषी क्षेत्रातील प्रगत असून तेथील शेतकऱ्यांना जीएम बियाण्यांचा वापर करण्याची मुभा आहे, तर भारतीय शेतकरी वाढत्या उत्पादन खर्च, महागडी बियाणे, कीटकनाशके आणि अत्यल्प बाजारभाव यामुळे आधीच अडचणीत सापडलेला आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर परदेशी कृषी आयात झाली तर भारतीय शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. हा करार म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात असून अशा धोरणांमुळे शेतकऱ्यांचे श्राद्ध घालण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे तीव्र शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारने अशा प्रकारचा करार करू नये, अन्यथा त्याचे गंभीर सामाजिक परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.